श्री स्वामी समर्थ। आज रविवार सुट्टीचा दिवस आणि आमचा अचानकच प्लॅन झाला की आदमापूरला जायचंय। त्यासाठी दी, जिजू, उर्वी, उत्पल आणि आम्ही तिघे निघालो। अशा प्रकारे आम्ही पहिल्यांदा बस स्टँडला गेलो आणि तिथूनच आम्हाला बस भेटली। त्यानंतर आम्ही आदमापूरला पोहोचलो। तिथे गर्दी बघून आम्हाला काय समजत नव्हतं की कसं काय करायचं। त्यानंतरला खूप गर्दी होती। आम्ही रांगेत थांबलो, त्यानंतर दर्शन वगैरे घेतलं, फोटोशूट थोडंसं केलं। त्यानंतर आमचं थोडंसं डिस्कशन झालं की आता कुठं जायचं। त्यानंतरला म्हटलं आम्ही बाळूमामाची पत्नी मेतक्याला आहे, तिथं त्यांचं मंदिर आहे आणि तिकडे जाण्यासाठी आम्ही निघालो। तिथे गेलो, तिथे सगळीकडे अशी भरपूर दुकाने वगैरे लागलेली आणि लोकांची गर्दी सुद्धा खूप होती, कारण रविवारचा दिवस म्हटलं की सुट्टीचा दिवस, सगळे लोक इकडे तिकडे फिरायला जातात आणि तिथे सुद्धा खूप अशी रांग लागलेली। त्यानंतरला आम्ही म्हटलं मग रांगमध्ये लावायला गेलो। एकदम लास्टला आम्हाला जायला भेटलं। खूपच मोठी रांग होती, आम्हाला 1 तास तरी लागलाच दर्शन घ्यायला। तिथं हे प्रसाद सुद्धा होता आणि तो प्रसाद घेतला आम्ही। त्यानंतर आमचं दर्शन वगैरे झाल्यानंतर परत अजून एक मंदिर आहे त्यांच्या दोघांचं, बाळूमामा आणि त्यांच्या पत्नींचं, तिकडे सुद्धा आम्ही गेलो। हा गाभाऱ्यातलं थोडंसं शूट घेतलंय मी। तिथं छोटे छोटे असे सगळे देव होते आणि ते सुद्धा मी थोडंसं बघितलं। खूप छान होतं, दगडामधून असं बनवलेलं होतं आणि खूप छान वाटलं। आदू पण सगळं एन्जॉय करत होता, काही त्याचं काही रडणं वगैरे काही नव्हतं। त्यानंतरला तो सुद्धा सगळं इकडे तिकडे बघत होता आणि त्यानंतरला आम्ही दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतरला आम्ही घरी निघालो, कारण वेळही झालेला आम्हाला, तिथंच संध्याकाळ झालेलं। दर्शन छान झालं, त्याबद्दल खूपच छान वाटलं आणि त्यानंतर थोडेसे फोटोशूट वगैरे पण आम्ही केलं तिथं एकत्र फॅमिलीसोबत। आणि त्यानंतरला दर्शन घेतल्यानंतर मी मंदिरचं पण थोडंसं शूट केलेलं आहे बाहेरून, बघू शकता किती मोठं मंदिर आहे। त्यानंतरला आम्ही घरी यायला निघालो। मला दुसऱ्या दिवशी आप्पे करायचं होतं, त्याची सुद्धा मी तयारी करून घेतलो। ओके गाईज, चला तर पुन्हा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये। बाय। चॅनल आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। ओके, बाय।